आज आपण आपल्या गणिताच्या पुस्तकातील पान नंबर 15वरील समसंख्या व विषम संख्या या घटकाचा अभ्यास करूया. समसंख्या व विषम संख्या. आता सम व विषम म्हणजे काय, तर या चौकटीमध्ये आपल्याला थोडंसं स्पष्टीकरण दिलेलं आहे. बघूया काय दिलेलं आहे. इथं 4 फुलांचा गट आहे. त्यामध्ये 2-2चे 2 गट बनलेले आहेत. इथं 5 फुलं आहेत. 2-2चे 2 गट बनून 1 फूल उरलेलं आहे. इथं 2-2-2 म्हणजे 6 फुलांचे 3 गट झाले, एकही फूल उरलेलं नाही. इथं 1, 2, 3, 4 गट बनलेले आहेत 2-2 फुलांचे. इथं सुद्धा एकही फूल उरलेलं नाही. इथं 1, 2, 3 आणि 4 गट 2-2चे बनलेले आहेत, परंतु एक फूल इथं उरलेलं आहे. आता काय झालं बघा, ज्या गटामध्ये 2-2चा गट केल्यानंतर एकही फूल उरलं नाही, त्या गटाला किंवा त्या संख्येला समसंख्या असं म्हणतात. आणि ज्या गटामध्ये किंवा ज्या संख्येमध्ये 2-2चे गट केल्यानंतर एक फूल शिल्लक राहिलं, त्या संख्यांना विषम संख्या असं म्हणतात. म्हणजे काय, तर इथं बघा दिले, एकही फूल न उरलेल्या फुलांच्या संख्यांचा गट कोणता आहे, तर 4, 6, 8 असा आहे. आणि एक फूल कुठं उरलं, तर जिथं 5 आणि 9 फुलं होतात तिथं एक फूल उरलेलं आहे. आता आपण थोडक्यात जरा बघूया. बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे ती संख्या 1 अंकी असो, 2 अंकी असो, 3 अंकी असो, 4 अंकी असो, 5 अंकी असो, 6 अंकी असो, 7 अंकी असो, कितीही अंकी जरी संख्या असली तरी त्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे शेवटच्या स्थानी, त्या संख्येच्या एकक स्थानी जर 0, 2, 4, 6 आणि 8 असतील तर त्या संख्यांना समसंख्या असं म्हणायचं. काय म्हणायचं? समसंख्या. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 असेल तर त्या संख्यांना समसंख्या म्हणायचं. आणि ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 असेल तर त्या संख्यांना कसल्या संख्या म्हणायचं? विषम संख्या असं म्हणतात. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील तर त्या संख्यांना विषम संख्या म्हणायचं. आता बघा, आपण कोणतीही संख्या जेव्हा लिहितो, 1 अंकी असो, 2 अंकी असो, 3 अंकी असो, 4 अंकी असो, कितीही अंकी संख्या असो, त्या संख्येच्या एकक स्थानी आपल्याला 0 ते 9 हे अंक लिहावे लागतात. 0 ते 9 ह्या अंकापासूनच आपल्या सगळ्या संख्या तयार होत असतात. ह्याच्या व्यतिरिक्त आपण कुठलेही अंक लिहित नाही. म्हणजे आपल्याला कितीही अंकी आणि कोणतीही संख्या जर तयार करायची असेल तर त्यासाठी आपल्याला 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हेच अंक वापरावे लागतात. मग आपली जेव्हा संख्या तयार होते त्यावेळी त्या संख्येच्या एकक स्थानी या वरील गटातील जर अंक असतील म्हणजे 0, 2, 4, 6, 8 तर त्याला समसंख्या म्हणतात. आणि या गटातील अंक असतील म्हणजे 1, 3, 5, 7, 9 तर त्या संख्यांना विषम संख्या असं म्हटलं जातं. आता आपण थोडं पुढच्या पानावरती स्पष्टीकरण बघूया. इथं बघा, आता इथं काय म्हटलेलं आहे, इथं लक्ष द्या. खालील संख्या एवढ्या वस्तू, मणी, खडे काही पण तुम्ही घ्या आणि 2-2चे गट करा असं म्हटलेलं आहे. 2चे गट करून समसंख्या आणि विषम संख्या ठरवा. म्हणजे समजा आता इथं 12 आहे, पहिला अंक 12 आहे. आपण समजा 12 जर खडे घेतले, तुम्ही करून बघा हा प्रयोग. तुम्ही जर 12 खडे घेतले तर ते 12 खडे काय करायचे, 2, 2, 2, 2 असे ठेवायचे आणि त्यातला गट पूर्ण झाल्यानंतर म्हणजे 2-2चा गट पूर्ण झाल्यानंतर किती खडे उरतात ते पाहायचं. तर एकही खडा उरणार नाही. म्हणजे ही संख्या कोणती? समसंख्या झाली. आणि बघा, इथे एकक स्थानी 2 दिसतंय आपल्याला मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर 11. 11 जर आपण खडे घेतले आणि 2-2चे गट केले तर एक खडा उरणार आहे, 5 गट बनतील. आता 10 खडे घेतले तर काय होणार आहे, 2-2चे 5 गट तयार होणार आहेत. 23 घेतले तर 2-2चे किती गट होतील बघा, आपल्याला 11 गट होतील तयार आणि एक काय होणार आहे, खडा आपला उरणार आहे. म्हणजे ह्या ज्या संख्या आहेत ह्या संख्या तुम्ही संख्ये एवढ्या वस्तू घ्यायच्या, खडे, मणी आणि 2-2चे गट करायचे. आणि जर खाली एक उरला किंवा एक वस्तू, एक खडा जर उरला तर ती उरला असेल तर त्याला विषम संख्या म्हणायचं आणि जेव्हा उरलं नसेल तेव्हा समसंख्या म्हणायचं. आणि तुम्हाला मगाशी वर मी सांगितलेली सोपी पद्धत समसंख्या आणि विषम संख्या ओळखायची कोणती, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 असेल तर त्या संख्या समसंख्या असतात. आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे जर अंक असतील तर त्या विषम संख्या असतात. आता आपण बघूया, काय करूया, याच गटामध्ये बघूया आपण समसंख्या आणि विषम संख्या आपण शोधूया. बघा, आता पहिली संख्या आहे 12, ती कोणती आहे? सम आहे. 11 विषम आहे, 10 सम आहे, 23 विषम आहे, 27 विषम आहे,
34 बघा इथं 4 आहे म्हणजे सम आहे. 25 विषम आहे, 36 सम आहे, 39 विषम आहे, 41 विषम आहे, 45 विषम आहे, 52 सम आहे, 16 सम आहे, 17 विषम आहे, 19 विषम आहे आणि 28 सम आहे. आता मी यातल्या सम संख्यांच्या पुढे टिपके मारलेत बघा. म्हणजे एवढ्या संख्या सम आहेत आणि उरलेल्या सगळ्या संख्या आहेत त्या काय आहेत? विषम आहेत. इथं दिल्या बघा माहिती आपल्याला. समसंख्येच्या एकक स्थानी काय असतात? 0, 2, 4, 6, 8 असतात आणि विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात. आता इथं काय सांगितले बघा, एकक स्थानचे अंक पाहून दिलेली संख्या सम आहे की विषम ते ठरवा. आता इथं काय करायचं आपण? एकक स्थानी कुठले अंक आहेत बघायचं. पहिली संख्या आहे 35, एकक स्थानी आहे 5 म्हणजे ही झाली विषम संख्या. दुसरी संख्या आहे 67, त्याच्यामध्ये पण बघा एकक स्थानी आहे 7 म्हणजे ती संख्या झाली विषम. तुम्ही काय करायचं? हे अंक सगळे लिहून घ्यायचे किंवा ह्या संख्या लिहून घ्यायच्या आणि सम आणि विषम कोणते अंक आहेत ते त्यापुढं काय करायचं? लिहायचं. म्हणजे सम म्हणायचं, समच्या पुढं समसंख्या लिहायच्या. विषम म्हणायचं, विषमच्या पुढं विषम संख्या काय करायच्या? ह्याच्यातल्या लिहायच्या. ठीक आहे, लक्षात आलं? आता आपण पुढच्या पानावरती जाऊया. पुढचा घटक बघूया आता. इथं काय म्हटलं बघा, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे म्हणजे काय? तर ते पाहूया आता आपण. बघा आपल्याला काय, आपण नोटा बघतो किंवा अनेक ठिकाणी आपण बोर्ड बघतो किंवा काही ठिकाणी काही वस्तूंवरच्या किमती पाहतो. तर त्या ठिकाणी आपल्याला आपण ज्या मराठीमधून अंक शिकलेलो आहोत 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि त्या अंकांपासून बनलेल्या ज्या संख्या आहेत त्या संख्या आपण बघतो. तेव्हा आपल्या लक्षात येतं की ह्या संख्या थोड्याशा वेगळ्या दिसतात आपल्याला. आता आपण महाराष्ट्रामध्ये राहतो म्हणून आपण काय करतो? मराठी अंक किंवा त्यांना देवनागरी अंक आपण म्हणतो. 1, 2 असं 1 लिहितो आपण किंवा त्यानंतर आपण असं 2 लिहितो किंवा 5 आपण असं लिहितो. तर हेच अंक हे आपल्या महाराष्ट्रात चालतात. परंतु समजा आपण कर्नाटकात गेलो तर कर्नाटकामध्ये आपल्याला ते अंक काय दिसतील? वेगळ्या पद्धतीने लिहिलेले दिसतील. मग ते अंक आपल्याला वाचता येतील का? तर येणार नाहीत. किंवा आपण तमिळनाडूमध्ये गेलो किंवा आपल्या भारताच्या बाहेर गेलो आपण दुसऱ्या देशामध्ये तर त्या ठिकाणी लिहिलेले अंकसुद्धा हे वेगळ्या पद्धतीचे असतील. ते अंक आपल्याला काय होणार नाहीत? ओळखता येणार नाहीत. म्हणून काय केलेलं आहे बघा, तर आपल्या सोयीसाठी किंवा आपण आपल्या संपूर्ण देशामध्ये किंवा आपल्या पूर्ण जगामध्ये एक पद्धत असावी, संख्या लिहिण्याची एकच पद्धत असावी म्हणून काय केलेलं आहे? तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर केला जातो. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे म्हणतात त्यांना. आंतरराष्ट्रीय म्हणजे काय? तर संपूर्ण जगामध्ये हे अंक संख्या तयार करण्यासाठी वापरले जातात आणि ते सर्व जगातल्या लोकांच्या लक्षात येतात किंवा ते समजतात त्यांना. आता इथं काय केलेलं आहे बघा, आपण काय करतो? 1, 2, 3, 4 असं 10 पर्यंत लिहितो. परंतु कर्नाटकामध्ये बघा, कन्नड भाषेमध्ये हे 1, 2, 3, 4 कसं लिहिले बघा, हे आपल्याला वाचता येईल का? नाही वाचता येणार, कारण आपण हे शिकलेलोच नाही. आपण जे अंक शिकलेलो असतो तेच अंक आपल्याला वाचता येतील बाहेर गेल्यानंतर. आणि जेव्हा आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर आपण जाऊ किंवा आपल्या देशाच्या भारताच्या बाहेर आपण जाऊ त्या ठिकाणी लिहिलेले अंक किंवा संख्या आपल्याला वाचता याव्यात म्हणून आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर केलेला आहे. आता बघा, देवनागरी संख्या चिन्ह म्हटली तर देवनागरी म्हणजे काय? तर आपल्या महाराष्ट्रामधली जी आपली मराठीची जी लिपी आहे, मराठी लिहिण्याची जी ही लिपी आहे, सगळी ही मराठी लिहिली बघा, ताई सुरेश विजया इथं. तर ही जी लिपी म्हणतात ह्याला, ही लिपी ही देवनागरी लिपी आहे. ती फक्त आपल्या मराठीमध्ये ह्या पद्धतीची असते. म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे आपण अंक वापरतो किंवा ज्या संख्या वापरतो ते इथं आहेत बघा. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तर यांना काय म्हणायचं? देवनागरी संख्या चिन्हे. ती फक्त आपल्या मराठी भाषेमध्येच अशी वापरतो. मग आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे की जर आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर किंवा संपूर्ण जगामध्ये जर जायचं असेल आणि व्यवहार करायचे असतील किंवा तिथले संख्या अंक समजायचे असतील तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर हा केला जातो. तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये हेच 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे या पद्धतीनं लिहिले जातात. बघा 0 कसं लिहिलंय बघा, 1 कसं लिहिलंय, हे 2 आहे, हे 3 आहे, हे 4 आहे, हे 5 आहे, हे 6, हे 7, हे 8 आणि हे 9. आपण देवनागरी लिपीमध्ये हे या पद्धतीने लिहितात आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांच्या लिपीमध्ये या पद्धतीने लिहितात. आता इथं काही संख्या दिल्यात बघा, देवनागरी संख्या म्हटलं त्या कशा आहेत बघा. पहिली संख्या आहे 497. तर तेच अंक आपण इथं देवनागरीमध्ये जे लिहिले तेच अंक आपण आंतरराष्ट्रीयमध्ये कसा लिहिला बघा, 497. 4 साठी हे 4, 9 साठी हे 9 आणि 7 साठी हे 7. इथं दुसरी संख्या आहे ती 235 आहे. आता 235 कसं लिहिलंय बघा, इथं आहे
तिसरी 437 आहे, ती पण 437 या पद्धतीने लिहिलेली आहे. म्हणजे देवनागरी लिपीतून आपण आंतरराष्ट्रीय लिपीमध्ये लिहिताना या पद्धतीनं संख्या आपल्याला लिहाव्या लागतील. आणि पुढच्या वर्षी तुम्हाला 5वीला गेल्यानंतर या देवनागरी संख्याचिन्हांचा वापर होणार नाही, तर तुम्हाला सर्व संख्या या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्येच लिहाव्या लागतील. 5वीपासून पुढं तुम्ही जेव्हा जाल पुढच्या वर्गामध्ये, त्यावेळी तुम्हाला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांचाच वापर करावा लागणार आहे. आता ह्या संख्यांचं वाचन आणि अक्षरात लेखन कसं करायचं आहे बघा. जसं आपण आपल्या देवनागरी लिपीमध्ये किंवा देवनागरी भाषेमध्ये जसं आपण लिहित होतो, त्याच पद्धतीनं या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हसुद्धा लिहित असताना त्याच पद्धतीने लिहायचे आहेत बघा. 4536 याचं वाचन तसंच आहे, 4536. दुसरं बघा, 27105, 27105 असं वाचन आहे. पुढची बघा, 64089, 64089 असंच वाचन आहे. आता या सर्वांवरती इथं स्वाध्याय दिला बघा. तो स्वाध्यायसुद्धा आपण सोडवूया वहीमध्ये आपल्या. पहिला आकडा, खालील संख्या वाचा व अक्षरात लिहा. या पद्धतीनं लिहायचं आहे. आपण जसं देवनागरी लिपीमध्ये किंवा मागच्या घटकामध्ये जसं आपण लिहिलं ना, त्याच पद्धतीने लिहायचं आहे. फक्त हे इथं काय केलं आहे, ह्या संख्या आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये दिलेल्या आहेत. पहिली संख्या मी वाचते, तुम्ही लक्ष द्या. ती तुम्हाला अक्षरामध्ये लिहायची आहे, या पद्धतीनं लिहायची आहे. 20,504 अशी पहिली संख्या आहे. 20,504. दुसरी कोणती आहे बघा, 97,487, 97,487. तिसरी आहे 30,008, 30,008. चौथी आहे 4,879, 4,879. पाचवी आहे 6,405, 6,405. आणि सहावी आहे 893, 893. तर या संख्या तुम्ही काय करायच्या आहेत, या पद्धतीनं अक्षरामध्ये लिहायच्या आहेत. दुसरा आकडा, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे तुम्ही कोठे कोठे बघितली आहेत ते लिहा. आता ह्या पद्धतीची जी आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे आहेत या पद्धतीची, ती आपण कुठं कुठं बघतो जरा बघा. आपल्या नाणी, नोटा यावरती असतात, किंवा आपण एखाद्या दुकानामध्ये जेव्हा वस्तू खरेदी करतो तेव्हा त्या वस्तूवरती जी किंमत किंवा लेबल म्हणतो आपण त्याला, ती छापलेली असते, ते लेबल चिटकवलेलं असतं. तर त्या लेबलवरती सुद्धा आपल्याला याप्रमाणेच आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे दिसत असतात. किंवा आपण टी व्हीमध्ये बातम्या बघत असू इतर देशातल्या, इतर आपल्या राज्यातल्या, तर त्या ठिकाणी किंवा काही वेळा कॅलेंडरवरती बघा असतात अंक. असे कॅलेंडरवरती सुद्धा असे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये अंक किंवा संख्या मांडलेले असतात. ते तुम्ही काय करा, कुठं कुठं असतात ते जरा विचार करा. मी आता सांगितलंय, आणि त्यांची नावं लिहा. खाली वस्तूंच्या आंतरराष्ट्रीय अंकात दिलेल्या किमती पहा व वाचा. आता हा उपक्रम आहे, ह्याचं काय लिहायचं इथं काम नाही आपल्याला. म्हणजे समजा आपण एखादी वही आणली, त्या वहीच्या पाठीमागे त्या वहीची किंमत असते बघा लिहिलेली. किंवा आपण एखादी वस्तू बाजारातून आणतो, कोणतीही वस्तू, कपडे आणतो, भांडी आणतो, चप्पल आणतो, पुस्तक आणतो, वह्या आणतो. कोणतीही वस्तू बाजारातून जेव्हा आपण आणतो, तेव्हा त्या वस्तूवरती त्या वस्तूची किंमत छापलेली असते. आणि ती बऱ्यापैकी इंग्रजीमध्येच छापलेली असते बघा. बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा 100% ती काय असते, इंग्रजीमध्येच छापलेली असते. तर तुम्ही काय करा, त्या संख्यांचं वाचन करण्याचा प्रयत्न करा. आता जिथं जिथं तुम्हाला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे दिसतील, तिथं तिथं तुम्ही त्या संख्याचिन्हांचं काय करत चला, वाचन करत चला. ठीक आहे. आता हा घटक तुम्हाला समजला असेल. व्हिडिओ नीट बघा, ऐका, एकदा दोनदा तीनदा व्हिडिओ नीट ऐका. ह्या संख्यांचं तुम्ही निरीक्षण करा, वाचन करा, इथं वाचन करा, आणि त्याप्रमाणे हा स्वाध्याय काय करा, आपल्या वहीमध्ये सोडवा. चांगल्या अक्षरात, छान अक्षरामध्ये आपल्या वहीमध्ये तुम्ही सोडवा. ठीक आहे. थांबूया आता आपण इथं.